जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील सद्गुरु स्तवन, त्या सद्गुरु स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। माणूस हा चिंतनशील जीव आणि चिंतनशील म्हणूनच त्यांनी जन्माला घातला। इतर प्राण्यांच्या मध्ये आणि माणसाच्या मध्ये हाच फरक आहे। माणूस चिंतन करू शकतो, पण माणसानं काय केलंय, चिंतन सोडलं आणि चिंता सुरू केली। चिंतेचं कारण स्वतःला विचारायच्या ऐवजी तो चिंतेचं कारण तो दुसऱ्याला विचारायला जातोय। स्वतःकडे उत्तर आहे चिंतेचं, स्वतःकडेच त्याचं सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन आतमध्ये त्याला मिळत असतं। पहा, ईश्वराचं अखंड अखंड अशा प्रकारचं आपल्याला सांगणं सुरू असतं, पण आपण जाणीवपूर्वक त्या ईश्वराच्या संकेताकडे दुर्लक्ष करत असतो। हे दुर्लक्ष जेव्हा मी माझ्या आत्मकल्याणाच्या दृष्टीने दुर्लक्ष करेल, पहा, दुर्लक्ष आणि दुर्लक्ष, दुर्लक्ष करणं हा माझा स्वभाव आहे। दुर्लक्ष करणं ही माझी प्रकृती आहे। दुर्लक्ष करणं हा माझ्या स्वभावातला दोष आहे, दुर्गुण आहे। पण एक लक्षात ठेवावं की ईश्वरानं कल्याणासाठी हा प्राणी जन्माला घातला। माणूस काय संकल्पना आहे त्याची, फक्त कल्याण त्याचं व्हावं, स्वतःच्या जीवाचा आत्म्याचा उद्धार करावा। काय नाशिवंत जीवनामध्ये जगामध्ये किती काळ रमून राहतो, किती काळ सुखी राहतो, किती काळ आपल्या मनासारखा घडतो। पहा ना, आपण प्रपंचामध्ये असणारे जे सगळे मनुष्य प्राणी आहेत त्या सगळ्यांना विचारा की बाबांनो, प्रपंचामध्ये सुख तुम्हाला किती दिवस लाभलं? मी महिने वर्ष सुद्धा म्हणत नाही, किती दिवस तुम्हाला खरं सुख लाभलं? जोपर्यंत मी त्या प्रपंचाचा उंबरा ओलांडून आतमध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत मी सुखाच्या लहरीमध्ये अक्षरशः वाहून जात असतो। कसं जातो पहा, त्या कल्पनांच्या लहरी असतात। या प्रकारानं आपण करूया, असं आपण जाऊया, या ठिकाणी करूया, इकडे घर घेऊया, अशी गाडी घेऊया, तसा बंगला बांधूया, तसं काही करूया। हे सगळं कसं असतं पहा, हे करू नये चिंतन असं मी नाही म्हणणार, हे करावं। पण या कल्पनेमध्ये किती रमून जाशील, या कल्पनेमध्ये नाशिवंत कल्पना आहे बाबा। शेवटी ही कल्पनाच राहील। समोरची व्यक्ती त्यावेळेला नाही म्हणत नसते, कारण तिला माहिती असतं की जे काही करायचं ते माझं मी ठरवलेलं असतं। तू काय वाटेल ते जरी म्हटलंस तरी मला त्याच्यामध्ये माझं जे काही आहे ते ठरलेलं असतं, कारण त्याच्या कल्पना वेगळ्या आहेत। प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत। माझ्या कल्पना आणि समोरच्यांच्या कल्पना कधीही एक आणि एकरूप एकसारख्या असणार नाहीत। ही कल्पनाच आपण मनातून काढून टाका की मी कल्पना करते आहे किंवा मी कल्पना करतो आहे आणि समोरच्याची ही तीच कल्पना आहे, असं कधीही होऊ शकत नाही। मी माझ्या कल्पनांना किती रंगवायचं, किती त्याच्या मी आहारी जायचं, त्याच्यामध्ये किती रमून जायचं, हा विचार करावा, हे चिंतन करावं। आणि त्याच्यासाठी हे दासबोधाचं चिंतन आहे। त्याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या विषयांचं चिंतन आहे।
आणि या वेगवेगळ्या अशा विषयाच्या चिंतनामध्ये समर्थांनी फार सुंदर सांगितलं की अशा सद्गुरु स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थ म्हणाले की होती स्तवनाची दुराशा. त्याचं स्तवन करायला गेलो, त्याचं स्मरण करायला गेलो तर माझी दुराशा झाली. याचा अर्थ काय झालं की मी ज्याचं चिंतन करायला गेलो, मी मुद्दाम हा विषय सांगितला की ज्याला मी आठवायला गेलो तो माझ्यापासून दूर गेला. ज्याचं माझ्या अंतकरणामध्ये ज्याचं स्मरण झालं तो माझ्यापासून दूर गेला. आणि काय झालं की तुटला मायेचा भरवसा. आता मला एक माहिती झालं की त्या सद्गुरु तत्वाचं स्मरण करण्यासाठी मला जिचा आधार घ्यायचा आहे तीच तिथे पळून जाते, कुठेतरी लपून बसते. माया जी खोटी आहे ना, जी नाहीच आहे. सद्गुरु तत्वाच्या ठिकाणी खोटं काय टिकणार, असत्य काय टिकणार, काहीच टिकणार नाही. खोटं आणि असत्य हे सद्गुरु तत्वापाशी कधीही तिथे जवळही जाऊ शकत नाही. अग्नीजवळ जर कापूस नेऊन ठेवला तर काय होईल, एका क्षणात तो भस्मसात होऊन जाईल. तसा हा प्रकाशमान असणारा, दैदिप्यमान असणारा सद्गुरु तत्वाचं जेव्हा आपण दर्शन घेतो, हे सद्गुरु तत्व त्या अग्नितत्वाप्रमाणे आहे. सद्गुरु तत्व एक सुंदर अशा प्रकारचं तेज आहे आणि त्या तेजाच्या ठिकाणी कापूस जसा अग्नीजवळ जाऊ शकत नाही, कागद जसा अग्नीजवळ जाऊ शकत नाही, तशी माया ही त्या सद्गुरु तत्वाजवळ जाऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणाले की होती स्तवनाची दुराशा आणि त्याच्यामुळे काय झालं, तुटला मायेचा भरवसा. मायेचा भरवसा याचा अर्थ की मी ज्याचा आधार समजत होतो, जी माझं अगदी हक्काचं ठिकाण मी समजत होतो, माया किती मला साथ देईल, जी माझ्या बरोबर राहील, पण सद्गुरु तत्वाजवळ ती पोहोचू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणाले आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी. शेवटी समर्थ सद्गुरु तत्वाला शरण गेलेले आहेत, सद्गुरु तत्वाशी एकरूप झालेले आहेत आणि ते सद्गुरूंना शरण जाऊन असं म्हणतात की तुम्ही जिथे असाल, ज्या ठिकाणी असाल, जसे असाल त्या ठिकाणी तुम्ही आहे त्याच स्थितीमध्ये राहा आणि राहावं आणि आमच्यावरती कृपेचा वर्षाव करावा. आमच्यावरती कृपेचं सुंदर अशा प्रकारचं छत्र असावं, आमच्यावरती कृपेची छाया असावी, आमच्यावरती कृपेचं अधिष्ठान असावं. असंच समर्थ सद्गुरूंच्या प्रार्थनेमध्ये या ठिकाणी चिंतन आपल्या समोर ठेवत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.